नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आता मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये ऑल इंडिया कोटा सुरू झालेले आहे। महाराष्ट्र काउन्सिलिंग आता स्विंगमध्ये आहे। पहिले राऊंड सगळ्यांचे झालेले आहेत। MBBS BDS झालेला आहे आणि BMS BHS पण डिक्लेअर झालेला आहे आणि BMS जो काही फर्स्ट राऊंड डिक्लेअर झालेला आहे तर त्याची ॲडमिशन घेण्याची मुदत ही आजपासून सुरू झालेली आहे आणि 18 तारखेपर्यंत आहे। पण तरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये 15-16ला बँकांना सुट्ट्या आहेत आणि आपल्याला महाराष्ट्र CET सेलने नोटिफिकेशन काढलेलं आहे, तुम्ही वाचलेच असेल। बँकांना सुट्टी असल्यामुळे प्रत्येक कॉलेजने हे चेकवर ॲडमिशन करून घ्यावे आणि त्यानंतर बँक सुरू झाल्यानंतर तो DD रिप्लेस करावा। तरी सगळे विद्यार्थी व पालकांना मला हे सांगायचं आहे, तुम्ही आता बिंदास कॉलेजवर जावा, चेकबुक घेऊन जावा। मी ह्याच्यावर पण सांगितलेलं आहे की चेकबुक हे नॅशनलाइज बँकेचं असावं, ते कोणाचंही असले तरी चालतं। आपले आई वडील भाऊ बहीण काका मामा दादा अक्षरशः तुमच्या मित्राचं चेकबुक घेऊन तरी चालेल। तो चेक देता त्यांना पाहिजे तेवढा तुमच्या कॅटेगरी प्रमाणे तो चेक द्या आणि ॲडमिशन घ्या। सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। आता आपण BMS चा पहिला जो राऊंड आहे त्याचा कट ऑफचा ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत। तर आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे BMS फर्स्ट राऊंड कट ऑफ। तर मित्रांनो, आता मला असं तुमचं सांगणं आहे की तुम्ही एक वही आणि पेन घ्या आणि त्याच्यावर हे कट ऑफ सगळ्यांना लिहून घ्या। तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदाच मी सांगतो की हे कट ऑफ साधारणपणे आम्ही अंदाजे काढलेले असतात। 5 मार्क्स प्लस 5 मार्क्स निगेटिव्ह, म्हणजे 5 मार्काचा डिफरन्स असू शकतो, तरी तो तुम्ही समजून घ्यावा। पण आपल्याला साधारणपणे ढोबळ मानणे आपल्याला हा अंदाज येतो। मी परत एकदा सांगतो, हे जे कट ऑफ आम्ही काढलेले असतात ते अंदाजे असतात। 5 मार्क प्लस 5 मार्क 5 मार्क्स प्लस मध्ये 5 मार्क्स मायनस मध्ये असं तुम्ही धरून चाला। तर आपण पहिल्यांदा गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट ह्या जे वेगवेगळ्या रकाने केलेले आहेत, गव्हर्नमेंटचा आपण विचार करूया। ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं होतं की म्हणजे पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ओपन OBC EWS आणि SCBC ह्यांचे कट ऑफ साधारणपणे एका बेल्टमध्ये असतात। तर ते आपण बघूया। ओपनचा गव्हर्नमेंटचा BMS चा कट ऑफ आहे 566 काय, आणि सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे 409, अलग लक्षात। आणि गव्हर्नमेंटचा OBC चा कट ऑफ आहे 562 आणि सेमी गव्हर्नमेंटचा आहे 404। गव्हर्नमेंटचा EWS चा कट ऑफ आहे 530 आणि SCBC चा आहे 561 आणि सेमी गव्हर्नमेंटचा SCBC चा आहे 391। तर मित्रांनो, ह्याचा जर समजा आपण अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये गॅप किती आहे? ओपन आणि OBC मध्ये फक्त 4 मार्काचा गॅप आहे आणि ओपन आणि ह्याच्यामध्ये SCBC मध्ये साधारणपणे फक्त 5 मार्काचा गॅप आहे। तर जास्त गॅप कुठे पडलेला आहे? ओपन आणि EWS मध्ये जवळजवळ 36 मार्काचा गॅप पडलेला आहे। तर तो कसा पडलेला आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की SCBC चे ह्या वर्षी SCBC ला EWS दिलेलं नव्हतं, त्याच्यामुळे हा गॅप पडलेला आहे। तर आता आपण दुसऱ्या स्लॉट कडे जाऊ। दुसरा स्लॉट म्हणजे VJ NT1 NT2 NT3 ह्यांचे पण कट ऑफ साधारणपणे एकाच पट्ट्यामध्ये असतात, हे मी तुम्हाला सांगितलं होतं। ते कट ऑफ बघू। VJचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे 555 आणि सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे 405। लिहून घ्या। तुम्हाला परत एकदा सांगतो, वही आणि पेन घेऊन घ्या आणि ही डायरी करा, कारण आता हे कट ऑफ तुम्हाला शेवटपर्यंत गरजेचं आहे, कारण ह्या कट ऑफ नुसार तुम्हाला पुढचे चॉईसेस फिलिंग करावे लागणार आहे। तर VJचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे 555, सेमी गव्हर्नमेंटचा आहे 405। परत NT1 चा 540, सेमी गव्हर्नमेंटचा आहे 391। NT2 561 गव्हर्नमेंटचा आहे आणि सेमी गव्हर्नमेंटचा आहे 404। NT3 गव्हर्नमेंटचा आहे 564 आणि सेमी गव्हर्नमेंटचा आहे 410। ह्याच्यावर तुम्हाला अंदाजे असेल प्रत्येक स्लॉट मधले कट ऑफ हे साधारणपणे सारखे असतात। आता चौथा स्लॉट घेऊ SC आणि ST। SC चा स्लॉट मध्ये गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे 490 आणि सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे 400, अलग लक्षात। तर गव्हर्नमेंटचा SC चा कट ऑफ आहे 490 आणि सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे 400। ST चा गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे 369 आणि सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे 312। ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे ह्यावेळी बऱ्यापैकी फरक पडलेला आहे। त्याच्यानंतर आता पुढचा राऊंड जसे जसे होतील तसे तसे ह्याच्यामधला राऊंड तो ह्याच्यामध्ये लक्षात येईल। ह्याच्यावर आपल्याला काय लक्षात येतंय की ह्या वर्षीचा कट ऑफ वाढलेला आहे। तरी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही BMS त्यांनी घाबरण्याचं कारण नाही। त्या पालकांना पण मी सांगतो की घाबरण्याचं कारण नाही, कारण BMS ची फर्स्ट लिस्ट आणि MBBS ची फर्स्ट लिस्ट ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। परत एकदा ऐका, BMS ची फर्स्ट सिलेक्शन लिस्ट आणि MBBS ची फर्स्ट सिलेक्शन लिस्ट ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, कारण MBBS कोण सोडत नाही,
अलग लक्षात, ज्या ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस मिळालेलं आहे ते कोणीही सोडत नाही. पण व्हायसी वर्सा बीएमएस फर्स्ट लिस्ट काय होतं, बऱ्याच जणांनी ऍप्लिकेशन केलेलं असतं, पण ते एक ऑप्शन म्हणून पण केलेलं असतं, ट्रायल म्हणून पण केलेलं असतं. मग ते काय करतात, बऱ्यापैकी पहिल्या ह्याच्यात मधले एकतर एमबीबीएस ला त्यांना मिळालेलं असतं, किंवा त्यांनी इंजिनिअरिंगला ट्राय केलेलं असतं, किंवा त्यांनी बीडीएस ला पण ट्राय केलेलं असतं, अलग लक्षात, किंवा त्यांनी रिपीटला पण त्यांचे हे असतात. म्हणून पहिल्या लिस्ट मधले साधारणपणे 20% मुलं हे होतात, स्किप होतात, म्हणजे ते ऍडमिशन घेत नाहीत, म्हणजे ते त्यांची व्हॅकन्सी तयार होती. अलग लक्षात, हे तुमचं कधी लक्षात येईल, सेकंड राऊंड सुरू झाल्यानंतर, सेकंड राऊंडची सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर लक्षात येईल. तर बीएमएसच्या पहिल्या लिस्टमध्ये 20% मुलं हे स्किप होतात. त्याच्यामुळे हा कट ऑफ नाही म्हटलं तरी 10 ते 15 मार्कांनी अजून कमी होणार आहे दुसऱ्या सिलेक्शन लिस्टला, म्हणजे कमीत कमी 10 मार्कांनी तरी कट ऑफ कमी होणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस मिळालं नाही पहिल्या लिस्टमध्ये, त्यांनी काळजी करू नये, टेन्शन घेऊ नये. दुसऱ्या राऊंडला व्यवस्थित चॉईस फिलिंग करा आणि तुमचे जे काही काउन्सिलर आहेत किंवा तुमचे जे काही गायडन्स करणार आहेत त्यांच्याशी चर्चा करा, का मिळालं नाही ते, कुठले कॉलेज आपण टाकायचे राहिलोय आणि कुठले कॉलेज टाकायला पाहिजे हे त्याचा अभ्यास करा आणि पुढच्या सिलेक्शन लिस्ट बनवा. मला वाटते की हा व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी लक्षात आल्या असतील. लक्षात आल्या नसतील तर परत एकदा बघा. आणि आमची हेल्पलाईन आहे ह्याच्यामध्ये, आम्ही थंबनेल पण वर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आमची हेल्पलाईन दिलेली आहे. तरी सर्व विद्यार्थी व पालकांना माझं म्हणणं आहे, आमच्या हेल्पलाईनवर संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान फोन केला तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्याचे सल्ले देऊ. कारण हे काही जणांना थोडे सल्ले पाहिजे असतात, की असं पाहिजे, असं झालं कसं, तसं झालं कसं, तर त्याला पूर्ण काउन्सिलिंग लावण्याची काही गरज नाही. 5 ते 6च्या दरम्यान आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सल्ला देतो. तरी हा चॅनल तुम्हाला बघितला जाता, ह्या अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. कारण हा चॅनल तुमच्या मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.